आज आपण इको फ्रेंडली गणेश मूर्ती कशी बनवायची आहे ते मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। चल तर सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर माती नरम आणि मऊ तयार करून घ्यायची आहे। त्याच्यात मधलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते आपल्याकडे नारळाचं पोतं वगैरे असते तर त्याच्यामध्ये आपटून वगैरे ते माती सॉफ्ट करून घ्यायची आहे आणि त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे। मग त्यानंतर साच्यामध्ये पावडर मिळतं याच्यामध्ये लावायचं, साच्यामध्ये ते लावायचं आणि थोडी थोडी माती घेऊन साच्यामध्ये फिट करायची आहे आणि बरोबर साच्यामध्ये दाबून लावायची आहे ती, म्हणजे बरोबर नक्षी बरोबर उमटली पाहिजे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माती साच्यामध्ये लावून घ्यायची। माती थोडी थोडी घ्यायची, एकदम खूप सारी माती नाही घ्यायची आहे, थोडी थोडी घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित डॅप 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 करून लावायची आहे, जेणेकरून साच्याची जी डिझाइन असते ती त्या मातीवर उमटली पाहिजे। इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे, मातीची आहे। ही मूर्ती पाण्यातही विरघळते, आपण घरी पण या मूर्तीचं विसर्जन करू शकतो। हे बघा, थोडी थोडी माती सर्व साच्यामध्ये भरून लावत आहे हळूहळू, म्हणजे एकदमच खूप सारी माती नाही घेतली आहे, थोडी थोडीच माती लावत आहे। एक एक पार्ट हळूहळू पूर्ण होत आहे। हे बघा, समोरचा पार्ट कंप्लीट होत येत आहे। हे समोरचा फेस आहे गणपती बाप्पाचा। तर साच्यांचे दोन भाग असतात, एक बॅक साइड आणि एक फ्रंट साइड। तर फ्रंट साइडचे कंप्लीट होत आहे। कंप्लीट असं नंतर एक्स्ट्रा माती लावून घ्यायची आहे वर, थोडी थोडी पार्ट झाले आतले की मग हे जे वर माती आहे ती एक्स्ट्रा सपोर्टसाठी लावायची आहे, म्हणजे जेणेकरून मूर्ती भरीव होणार।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि आता गणेश चतुर्थी येत आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होईल। आणि कोणाला जर मूर्ती करायची असेल तर तुम्ही त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करू शकता। आता हा बॅक साइड आहे, हे बॅक साइड कंप्लीट करत आहे। बॅक साइडला लावून घेत आहे माती। बॅक साइडला लावणं होत आहे माती। त्याला डॅब डॅब करून लावायचं आहे, म्हणजे बॅक साइडला व्यवस्थित माती बसली पाहिजे आणि तसा बॅकचा शेप आला पाहिजे मातीला। बघा ते मोल्ड मग त्या फ्रंट साइडच्या साच्याला लावून घ्यायचं आहे आणि ते जोडून घ्यायचं आहे। त्याच्यावर वजन टाकून असं पूर्ण सेट करून घ्यायचं आहे ते, कारण ते चिटकलं पाहिजे समोरची आणि मागची साइड। आणि खालून एक्स्ट्राची जे जागा आहे माती ती लावून घ्यायची आहे, म्हणजे खालून ते पूर्ण पॅक होऊन जाईल। आणि परत ते जे साच्यातलं ते आकार आहे तो असा वेगळा वेगळा नाही व्हायला पाहिजे, म्हणून मग ही अशी एक्स्ट्रा माती लावून घ्यायची खालच्या साइडने। खालून व्यवस्थित एकसारखं शेप आला पाहिजे, म्हणजे वर खाली नाही व्हायला पाहिजे। तर बघा हे आता कसं करून घेतात तुम्हाला दिसेलच। हे बघा प्लेन करून घ्यायचं। हे बघा असं एका प्लेन वस्तूने असं एक शेप देऊन द्यायचा, म्हणजे खाली एकदम प्लेन होईल, वर खाली होणार नाही। आणि मूर्ती उभी जेव्हा राहील तेव्हा सरळ उभी राहील, वर खाली होणार नाही। आणि खालून हे पूर्ण असं झाकून घ्यायचं। पूर्ण मूर्ती झाकली गेली बघा। एक्स्ट्राची माती पूर्ण काढून घेतली आहे। आणि बघा हे बॅक साइड आली आहे। आणि आता एका लाकडी पाटावर ठेवून फ्रंट साइड काढायची आहे। बघा हळूच ठेवायचं आहे, कारण साचा निसटायची भीती असते, म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक उभा करायचं आहे। हळूच काढायचं आहे बघा, याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे हळू काढून घ्यायचं। बघा अर्धा साचा निघालेला आहे आणि हे जे वरचे पाट आहेत ते वेगवेगळे असतात, तर ते पण हळूच काढायचे आहे, जेणेकरून ती माती त्यासोबत निघली नाही पाहिजे म्हणून। बघा बघा कशी मूर्ती तयार झालेली आहे, छान झाली आहे ना, बघून घ्या। तर बघा पूर्ण मूर्ती तयार आहे। आता साइडच्या काढत आहे। व्यवस्थित ते जे मोल्डचं आहे एक एक पार्ट ते व्यवस्थित जशाल तसं लावून ठेवायचं आहे, म्हणजे नेक्स्ट गणपती तयार करायला अवघड नाही जाणार, जिथल्या तिथे लावून ठेवून द्यायचं। हे बघा मूर्ती तयार आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती तयार झाली आहे। ही कंप्लीट नाही झाली आहे, आणखी त्याला हात सोंड वगैरे हे बघा हे असं हाताने जोडावं लागते, हात आणि सोंड
अशी छान मूर्ती तयार होते। सुंदर मूर्ती तयार झाली आहे बघा। याला हाताने पण फिनिशिंग करावं लागते। पूर्ण हाताने जिथे राहिले पार्ट वगैरे ते पूर्ण जोडावं लागतात आणि ब्रशनी पाण्याने त्याला फिनिशिंग द्यावं लागते। बघून घ्या किती सुंदर मूर्ती झाली आहे। अशा छान छान व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। आता लगेच गणपतीचे आगमन होणार आहे, तर तुम्ही तयारीला असालच लागलेले। तर बघा हात कसे जोडत आहेत। हात जोडण्याची प्रोसिजर बघा। हाताचं मूळ वेगळं असतं, ते तयार करावं लागतं आणि त्याला फिनिशिंग देऊन हे हात जोडत आहेत। हे अशा हात जोडून घ्यायचं आहे आणि त्याला कमी जास्त एक्स्ट्रा माती असली तर काढायची, लावायची असली तर लावायची। तर बघा असा व्यवस्थित शेप द्यावा लागतो। पाहून घ्या तुम्ही, पाहिल्यावर तुमच्या नक्की लक्षात येईल की कसं केलं आहे। हाताने अशी फिनिशिंग द्यायची आहे बघा। तुम्हाला जर कलरिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल, मूर्तींना कलरिंग कशी करायची, तर मला कमेंटमध्ये सांगा। मी कलरिंगचा व्हिडिओ पण शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की कलरिंग कशा प्रकारे करायची आणि कसे इझी जाईल, टेक्निक माहिती होईल। तर मला कमेंटमध्ये सांगा, मी कलरिंगचा व्हिडिओ नक्की शेअर करेल।